आपल्या लेकराची हौस पण करायची आणि त्यासाठी नवऱ्याला जास्त खर्चात पण नाही पाडायचं, यासाठी मी माझी मेहनत घेतलेली. म्हणजे काय तर मला कियांचे बोरनान करायचे होते, हे दुसरे बोरनान त्याचे. पहिल्या बोरनानला पण मी सगळ्या गोष्टी घरीच तयार केलेल्या होत्या, कारण मार्केटमध्ये पतंग ते खूप महाग महाग भेटतात डेकोरेशनचे आयटम, आणि त्याचबरोबर हलव्याचे दागिने पण जसे पाहिजे तसे पण भेटत नाही. तर म्हणलं चला आपण डेकोरेशनचं सामान करूया तयार. तर 2 दिवसापासून तयारी चालू होती माझी. हे कार्डशीट पेपर ते आणून मी घरच्या घरीच बनवलेले. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल मी कशी तयारी करत होते हे बनवण्यासाठी. तर रोज रात्री सगळे झोपल्यावरती जागायचे आणि हे सगळं करून घ्यायचे. मला खूप हौस असते माझ्या लेकराचं सगळं करण्याची, म्हणजे ह्याच आठवणी असतात आणि छान वाटतं काहीतरी वेगळं. आणि पहिल्यांदा हळदी कुंकू करत आहे. तर लग्न झाल्यापासून काही केलेलंच नव्हतं, रेंटने राहत होतो, तिथं काही सामान नव्हतं. मग घरी बायका बोलवायच्या म्हणल्यावर थोडंसं व्यवस्थित असावं असं वाटायचं. घर तर चांगलं होतं पण सामान नव्हतं, सगळा पसारा पसारा दिसायचा, त्यामुळे मग काही बोलवलेलंच नाही. मी इकडे डेकोरेशन करत होते आणि माझी मैत्रीण आहे ना रुचिता, ती रांगोळी काढत होती. मग एवढी सुंदर रांगोळी काढली होती ना तिने, खूपच छान काढलेली. आणि इकडे मग मी हे वाणासाठी कुंकवाचे करंड आणलेले, म्हणजे हे असे. तर मैत्रिणीने सांगितलं की त्यामध्ये हळदी कुंकू टाकूनच द्यावे, तसे देऊ नये. मग ती आणि मी आम्ही दोघी मिळून त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून देत होतं. म्हणजे हे अगोदर प्रिपरेशन केली ना, नंतर ऐन वेळेला गोंधळ होणार नाही. त्यामुळे आमची दुपारपासून सगळी गडबड सुरू होती. आणि कियान आणि लेकरं खेळत होते, त्यामुळे आम्ही करू शकलो. आणि त्यानंतर मग मला इथे देण्यासाठी म्हणजे नाश्त्यासाठी इथे खीर बनवायची होती. बाहेरून काही आणणार नव्हते, म्हणलं चला आपल्या घरच्या घरीच बनवूया. मग इथे खीरसाठी ड्रायफ्रूट्स चांगले तुपामध्ये भाजून घेतले आणि ह्या शेवया पण अशा खरपूस रंगावरती भाजून घेतल्या. आणि दूध पण उकळून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली. आणि मग दूध उकळल्यानंतर त्या शेवया टाकून घेतल्या आणि सोबतच ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतले. तूप थोडंसं जास्त घातलेलं म्हणजे खूप टेस्टी लागते खीर. आणि छान अशी थोडीशी घट्ट होईपर्यंत शिजू दिली. आता एवढी सुंदर रांगोळी काढलेली, एवढं छान डेकोरेशन केलेलं, मग थोडंसं फोटो काढून घेऊया म्हणलं, कारण मी 7चा टायमिंग दिलेला होता. पण आपले भारतीय मंडळी म्हणलं तर काय 7चा टायमिंग दिला, तर आता ते आणखी त्यांच्या टायमिंगनुसार येणार, म्हणजे 7:15 7:30पर्यंत सगळ्या आलेल्या. तर मग मी छान अशा पोज देऊन फोटो काढत होते आणि तोपर्यंत मग सगळ्या बायका पण आल्या. मग त्यांना घेऊन घरामध्ये आले. कियांला बसवलेलं. ह्यावेळेस ना मी हलव्याचे दागिने हे घरी बनवले नव्हते, विकत आणलेले, कारण मागच्या वेळेस खूप वेळ लागला होता मला ते बनवण्यासाठी. ग्लूगन नाही आहे माझ्याकडे आणि ते ग्लूगननेच व्यवस्थित चिटकतात. तर अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि फायनल टच राहुलने दिलेला. लाइटिंग ते त्यांनीच लावलेला. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या सोसायटीमधल्या, की यांना छान असा व्हाईट ड्रेस घातलेला, कारण हा घरभरणीसाठी घेतलेला होता ड्रेस, पण तो काही त्याला घातलाच नव्हता. म्हणलं चला आता हा ड्रेस घालूया. आणि छान असं त्याला रेडी केलेलं, पण तो काही दागिने ठेवतच नव्हता, सगळं तोडून तोडून टाकत होता. त्यानंतर त्याचा नाही, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप आनंद भेटतो, खूप भारी वाटतं बरं का. तुम्हाला पण कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला डेकोरेशन आवडलं का मी केलेलं तेही सांगा. आणि त्यानंतर मग सगळ्या आम्ही 5 जणींनी मिळून त्याचं ऑप्शन करून घेतलं. आणि कियांची तर आज मज्जाच होती, कारण त्याला मी सहसा जास्त गोड देत नाही आणि त्याला चांगले ते साखरफुटाने भेटले, तर प्रत्येकीने चारले आणि त्याने पण मजे आता सध्या तरी त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही, पण ज्यावेळेस तो हे नंतर व्हिडिओ बघेल तर त्यालाही कळेल की आपली आई आपलं किती कौतुक करत होती. तर खूप छान वाटेल त्याला पण. आणि तो एवढा कंटाळला होता ना हे सगळं घालून, तर तो काढून सारखा उठून पळण्याच्याच मार्गावरती होता. मग मी गेले त्याच्याकडे आणि ते सारखं पडत होतं, मग परत त्याला बांधून दिलं. आणि त्यानंतर मग त्याचं एक जण राहिले होते ऑप्शन करायचं, तर तेही करून घेतलं. आणि त्यानंतर मग लूटचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्या अंगावरतून मुरमुरे टाकत होते, तर अजिबात घाबरला नाही, काही नाही, बघत बसलेला मस्त. त्याला पण मज्जा वाटते प्रत्येक गोष्टीची. आणि खाली सगळे गोळ्या बिस्किट चॉकलेट्स पडत होते आणि मुलं वेचत होती. किती छान ना, किती मज्जा. हे अगोदर काही माहितीच नव्हतं, पण आता नवीन नवीन माहिती झालेलं. आणि मग पहिलं बोरणात पण मी त्याचं केलेलं आणि हे दुसरं आहे. आणि 5 वर्ष करतात म्हणतात, तर मी 5ही वर्ष छोटे छोटे कार्यक्रम केले ना, मुलांना पण किती मज्जा येते ना, मुलांबरोबर आपल्याला पण एन्जॉय करता येतो. आता माझ्या घराचा तर काहीच कार्यक्रम करण्यात आलेला नव्हता, मग माझं घर कुणीच बघितलेलं नव्हतं. म्हणलं हळदी कुंकाच्या आणि बोरणांच्या निमित्ताने तरी सगळ्या येतील आणि घर बघतील. मलाही म्हणजे माझ्या राहिलेल्या ज्या हौशी आहेत त्या तरी पूर्ण होतील. घर सजवायचं होतं, रांगोळी काढायची होती, त्यांना खाऊ पिऊ घालायचं होतं. किती कोणाला बोलवा, पण सगळे आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, कुणालाच वेळ भेटत नाही. पण हे असे छोटे छोटेच कार्यक्रम असतात आणि सण असतात, त्या
निमित्ताने तरी एकमेकीच्या घरी जाण्यात येतं, त्यासाठी म्हणलं चला निमित्त का होईना सगळ्यांना बोलूया. म्हणजे एवढ्या काही माझ्या जास्त ओळखीच्या नाही आहेत, बाकीच्या ज्या माझ्या खूप जवळच्या आहेत, मी ज्यांना ओळखते चांगलं, त्या सगळ्यांना मी बोलवलेलं होतं आणि खूप छान वाटलं. त्या सगळ्या आल्या आणि त्यांना माझं घर पण आवडलं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, वाण दिलं त्यांना आणि त्यांच्यासाठी मी खीर बनवलेली होती. तर मग सगळ्यांसाठी खीर आणायला गेलेले. पण तेवढ्यामध्ये काय आहे, तुम्हाला जर माहितीच आहे ना, माझा कुठलाही कार्यक्रम असो, काहीही असो, स्पेशल मोमेंट असो, आमच्या घरामध्ये लाईट जाणार म्हणजे जाणार. तर नेहमीप्रमाणे ह्याही वेळेस लाईट गेली होती, पण एवढं काही वाटलं नाही, कारण मनी प्लांटचा वेल मागवलेला होता आणि त्याच्यावर लाईटिंग टाकलेली होती. मग ती लाईट नसली तरी ही लावता येते, त्यामुळे खूप बेनिफिट झाला आणि खूप छान आहे. सगळ्यांना ते खूप आवडले आणि नवीन पडदे पण आलेले होते. तुम्हाला दिसत असेल किचनच्या तिथे लावलेले आहेत, तर आजच आले होते. एवढी सुंदर क्वालिटी आहे ना त्याची. 411 मध्ये 2 आलेले आहे. तर दोघी तिघींनी माझ्याकडनं लिंक घेतली आणि मागवली पण. आणि त्यानंतर मग आमचं सुरू झालं बायकांचं फोटो सेशन. सगळ्यांसोबत मस्त असे फोटो काढून घेतलेले. ह्या सगळ्या शेवटी आल्या, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण काढून घेतले. आता कार्यक्रम करताना तर सगळं किती सुंदर दिसतो, पण नंतर झालेला पसारा आवरत बसायचं म्हणल्यावर किती वेळ जातो ना. तरी पण माझ्या नवऱ्याने माझ्या मदत केली, त्याच्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. त्यांच्या हेल्पमुळे माझी कामं खूप पटपट झाली. आणि त्यानंतर मग आम्ही झाडून काढून झालं आणि मग जेवण करायचं होतं. स्वयंपाक ते आधीच करून ठेवलेला होता, माहिती होतं आपल्या घरी कार्यक्रम आहे आणि खूप वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे. ते सोडून काही दुसरं करता येणार नाही. झाडून काढून झालं, लगेच जेवण करून घेतलेलं. काही नाही, साधी खिचडी बनवलेली होती. आणि त्यानंतर मग सगळी घरं झाडून घेतलेली आणि भांडे घेतले घासायला. साडी चेंज करून भांडे घासायला घेतलेली. म्हणजे एवढी साडी खराब व्हायला नको त्यासाठी. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलाच असेल तर सबस्क्राईब करा. बाय.